संविधानाच्या निर्मितीचं बॅकग्राऊंड, ज्याला आपण सुरुवातीला एक इंडियन बॅकग्राऊंड आणि एक ब्रिटिश बॅकग्राऊंड असं म्हटलेलं होतं. हे दोन्ही बॅकग्राऊंड वरती आपण मागच्या दोन लेक्चरमध्ये चर्चा केलेली आहे. आणि ही चर्चा करत असताना आपण असंही म्हटलं होतं की इंडियन बॅकग्राऊंड मध्ये जेव्हा 1920 ते 1925च्या कालखंडामध्ये काही आयडियॉलॉजीज उदयास आल्या किंवा भारतामधल्या जे काही पॉलिटिकल आयडियॉलॉजी आहेत यांचा जन्म झाला आणि त्या आयडियॉलॉजींना असं वाटायला लागलं की आपण देखील आपल्या एक आयडियॉलॉजीचं एक कॉन्स्टिट्यूशन आपल्या देशामध्ये आपण तयार करणं गरजेचं आहे. आणि म्हणून आपण जेव्हा पाहतो की ह्या सगळ्याच आयडियॉलॉजीनी नंतरच्या कालखंडामध्ये जेव्हा भारतीय संविधान निर्मितीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली त्यावेळेस त्यांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं त्यांचं संविधान तयार करण्याचं काम केलेलं आहे. या सगळ्याच आयडियॉलॉजींच्या मनामध्ये काही प्रश्न होते की या देशामधलं संविधान कसं असावं आणि मग त्या आयडियॉलॉजी त्या प्रश्नाला सोडवण्यासाठी त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं त्यांचं काम करत होत्या. आणि म्हणून आपल्याला असं दिसतं की भारताच्या संविधान निर्मितीची प्रक्रिया मी तुम्हाला सुरुवातीला असं म्हणालो होतो की केव्हापासून सुरू झाली तर 1900 ज्याला आपण काय म्हणतो 27 पासून ही संविधान निर्मितीची प्रक्रिया सुरू झालेली आहे. जेव्हा सायमन कमिशन भारतामध्ये येऊन गेलं तेव्हा आपल्याला असं दिसतं की 1927 पासून ते 1946 किंवा आपण त्याला साधारणतः 47 पर्यंत पाहू तर आपल्याला असं दिसतं की या दरम्यानच्या कालखंडामध्ये ह्या सगळ्या आयडियॉलॉजी तुम्हाला ज्या पद्धतीने मी सुरुवातीला म्हणालो होतो की इथं काही आयडियॉलॉजी अस्तित्वात आल्या. मग त्या आयडियॉलॉजी कुठल्या होत्या आपण त्याचीही चर्चा मागच्या लेक्चरमध्ये केली होती, पण थोडक्यामध्ये त्याच्यावरती आपण एक नजर टाकू. आपण पाहतो की सुरुवातीच्या कालखंडामध्ये आपल्याला असं दिसलं की कुठल्या आयडियॉलॉजी होत्या. समजा आपण एक असं म्हणालो की 1920 पासून गांधीजी भारतामध्ये आले आणि काँग्रेसची एक आयडियॉलॉजी घेऊन त्यांनी काम करायला सुरुवात केली. म्हणजे काँग्रेसची एक आयडियॉलॉजी झाली. बाबासाहेब आंबेडकर 1920 लाच भारतामध्ये आले. त्यांनी बहिष्कृत हितकारणी सभेच्या माध्यमातून एक आयडियॉलॉजी पुढे आणली. 1924-25च्या दरम्यान मी तुम्हाला असं म्हणालो की इथं काही कम्युनिस्ट चळवळी पुढे यायला लागल्या, त्यांची ही आयडियॉलॉजी आपण बघितली. त्याचबरोबर काही रिलिजियस ऑर्गनायझेशन ज्या होत्या त्या रिलिजियस ऑर्गनायझेशन देखील आपल्याला पुढे आलेल्या पाहायला मिळतात आणि मग त्यांची देखील एक वेगळी आयडियॉलॉजी होती. त्यांनी देखील एक कॉन्स्टिट्यूशन तयार करण्याचा प्रयत्न केला. पण सुरुवातीच्या कालखंडामध्ये जेव्हा सायमन कमिशन भारतामध्ये येऊन गेलं, त्या सायमन कमिशन भारतामध्ये येऊन गेल्याच्या नंतर काय झालं नेमकं तर सायमन कमिशन भारतामध्ये येऊन गेल्यानंतर सायमन कमिशननं भारतीयांसमोर एक असं चॅलेंज ठेवलं की ठीक आहे, आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य देऊ, पण स्वातंत्र्य दिल्यानंतर तुम्ही तुमचा राज्यकारभार कशा पद्धतीनं करणार आहात हे तुम्ही अगोदर निश्चित करा. आणि मग आपण पाहतो की याचं जे काही चॅलेंज आहे किंवा तुम्ही तुमचा राज्यकारभार कशा पद्धतीनं पुढे करणार चालू ठेवणार आहात किंवा तुमच्याकडे काही त्याचा प्लॅन आहे का किंवा तुमच्याकडे तशा पद्धतीची काही नियमावली आहे का की तुम्ही या पद्धतीनं तुमचा राज्यकारभार चालवणार आहात. जर तुम्हाला तुमचा राज्यकारभार तुमच्या हातामध्ये घ्यायचा असेल तर तुमच्याकडे तुमची एक संविधान असणं तुमचं एक तयार असणं गरजेचं आहे आणि मग त्या संविधानाच्या नियमावलीनुसार तुम्हाला तुमचा राज्यकारभार करता येईल. कारण आपल्याला माहिती आहे की सायमन कमिशन भारतामध्ये कशासाठी आलं होतं तर ते 1919च्या कायद्याचा रिव्ह्यू घेण्यासाठी आलं होतं आणि रिव्ह्यू घेऊन ते हे सांगणार होते की भारताला संविधान भविष्यामध्ये स्वातंत्र्य द्यायचं का. जर स्वातंत्र्य द्यायचं असेल तर मग भारताकडे एखादं संविधान असं तयार आहे का की त्या संविधानाचा आधार घेऊन स्वतंत्र भारताचा राज्यकारभार पुढे केला जाईल. पण तसं काही तयार नव्हतं आणि म्हणून सायमन कमिशननं जेव्हा आपला रिपोर्ट ब्रिटिश काउन्सिलला सादर केला तेव्हा त्या रिपोर्टमध्ये असं लिहिलं की भारताने त्यांचं एक स्वतःचं संविधान तयार करावं आणि ते संविधान तयार करून त्यांनी त्यांचा राज्यकारभार करावा. आणि म्हणून स्वातंत्र्य देण्याच्या पूर्वी भारताकडे त्यांचं एक संविधान तयार असणं गरजेचं आहे असं एक त्या संविधान म्हणजे सायमन कमिशनने त्यांच्या अहवालामध्ये लिहून ठेवलं किंवा त्यांनी तशा रिपोर्टमध्ये ब्रिटिश काउन्सिलला सादर केलं. आणि म्हणून हे जे चॅलेंज होतं की भारताकडे एक त्याचं स्वतंत्र संविधान असणं गरजेचं आहे आणि ते कशा पद्धतीचं असावं हे भारतीयांनी ठरवायचं आहे. आणि म्हणून भारतीयांचं संविधान तयार करण्यासाठी एक समिती स्थापन केली गेली. 1927 ला सायमन कमिशन भारतामध्ये आलं आणि लागलीच आपण पाहतो की 1928 ला एक
कमिटी स्थापन करण्यात आली. त्या कमिटीला काय म्हटलं गेलं तर द नेहरू कमिटी असं म्हटलं गेलं. आणि या नेहरू कमिटीमध्ये त्यांनी काय सांगितलं की नेहरू कमिटी कोणी तयार केलेली होती, तर ही निश्चितच एक काँग्रेसची कमिटी होती. आपण इथं म्हटलेलं आहे की ही कुणाची कमिटी आहे, तरी काँग्रेसची कमिटी आहे. आणि म्हणून ह्या कमिटीचा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेस आपल्याला असं दिसतं की या कमिटीमध्ये काँग्रेसनं असं म्हटलेलं होतं की द कमिटी अपॉइंटेड बाय द ऑल पार्टीज. म्हणजे ही जी कमिटी आहे ही कमिटी सर्व पक्षीय आहे. त्यांनी काय लिहिलेलं आहे कमिटीचं टायटल, द कमिटी अपॉइंटेड बाय द ऑल पार्टीज. म्हणजे ही कमिटी जी आहे ही कमिटी सर्व पक्षीय अशा स्वरूपाची आहे. आणि मग या कमिटीमध्ये जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की या कमिटीमध्ये कोण आहे. मग तर या कमिटीमध्ये आपण पाहतोय की याच्यामध्ये मोतीलाल नेहरू आहेत, किंवा आपण जवाहरलाल नेहरू आपल्याला दिसत आहेत, किंवा तेज बहादूर सप्रू याच्यामध्ये आहेत. आणि मग ही जी कमिटी आहे ही कमिटी याच्यामध्ये सुभाषचंद्र बोस आहेत, एम आर जयकर आहेत, किंवा एम आर प्रधान आहेत. म्हणजे अशी जी काही मंडळी आहे ही सर्व मंडळी या सायमन आपल्या या नेहरू कमिटीमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत. म्हणजे जवळपास एक 6 लोकांची ही समिती आहे. आणि या समितीकडे काय काम देण्यात आलेलं आहे की ते सायमन कमिशननं जे तुम्हाला सांगितलेलं आहे की तुमचं एक स्वतंत्र संविधान तयार असणं गरजेचं आहे आणि ते कशा प्रकारचं असावं हे तुम्ही निश्चित करायचं आहे. आणि म्हणून आपल्याला पाहायला मिळतं की काँग्रेसने ही नेहरू कमिटी नेमली. आणि काँग्रेसने काय केलं तर याच्यामध्ये मोतीलाल नेहरू, जवाहरलाल नेहरू, तेज बहादूर सप्रू, सुभाषचंद्र बोस, एम आर जयकर, जी आर प्रधान या सगळ्यांचा समावेश करून एक समिती स्थापन केली. आणि या समितीला सांगितलं की तुम्ही भारताचं संविधान कशा प्रकारचं असेल याचा विचार करून एक ड्राफ्ट तयार करायचा आहे. आणि मग ह्या समितीने काय केलं तर या समितीने एक ड्राफ्ट तयार केला. आणि हा ड्राफ्ट त्यांनी ब्रिटिश काउन्सिलला सादर केला. आणि या ड्राफ्टमध्ये त्यांनी असं सांगितलं की आमचं भारताचं भावी संविधान कसं असेल. आणि मग त्यांनी त्याच्यामध्ये महत्वाच्या 3 मुद्द्याचा उल्लेख केला. एक तर फ्युचर ऑफ इंडिया, भारताचं भविष्य कशा पद्धतीचं असेल. त्याचबरोबर फंडामेंटल राईट्स, म्हणजे कशा प्रकारचे फंडामेंटल राईट्स आम्ही लोकांना देणार आहोत आमच्या संविधानामध्ये. आणि जो मेजर इश्यू 1906 पासून म्हणजे बंगालच्या फाळणीपासून निर्माण झालेला होता हिंदू मुस्लिम रिलेशनचा, तो आम्ही कशा पद्धतीने हँडल करणार आहोत. असे 3 महत्वाचे मुद्दे या सायमन कमिशनच्या अहवालामध्ये आपलं नेहरू कमिटीच्या रिपोर्टमध्ये त्यांनी लिहिलेले होते. त्यांनी सांगितलं की भारताचं फ्युचर ऑफ इंडिया हे कसं असेल, फंडामेंटल राईट्स आम्ही कशा पद्धतीने लोकांना देणार आहोत, आणि हिंदू मुस्लिम रिलेशन हे कशा पद्धतीचे असतील, असे जवळपास एक 3 महत्वाचे मुद्दे घेऊन हा जो नेहरू कमिटीचा रिपोर्ट आहे हा रिपोर्ट तयार झालेला होता. याला सुरुवातीच्या कालखंडामध्ये असं म्हटलं गेलं, किंवा आजही आपण असं म्हणतो की भारताचं जे संविधान आहे या संविधानाचा फर्स्ट ड्राफ्ट म्हणून आपण याच्याकडे पाहतो. की हे जे नेहरू कमिटीचा रिपोर्ट आहे हा रिपोर्ट म्हणजे काय आहे तर भारताच्या संविधानाचा पहिला ड्राफ्ट आहे. म्हणजे भारतीयांनी तयार केलेल्या भारताच्या संविधानाचा हा पहिला ड्राफ्ट आहे असं म्हटलं जातं. पण झालं असं की ह्या ड्राफ्टवरती मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं मागच्या लेक्चरमध्ये की हा 1928 ला जेव्हा रिपोर्ट सादर झाला त्याच्यानंतर याच्यावरती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाद निर्माण झाले. याला जरी ऑल पार्टीज कमिटी असं म्हटलेलं असलं, सर्वपक्षीय समिती असं जरी म्हटलेलं असलं, तरी ही सर्वपक्षीय समिती नाही असा आरोप अनेक संघटनांनी केला. म्हणजे याच्यामध्ये मुस्लिम लीग होती, याच्यामध्ये हिंदू महासभा होती, याच्यामध्ये बहिष्कृत हितकारणी सभा होती, किंवा ज्या काही डाव्या चळवळी आहेत या देखील होत्या. आणि त्यांनी या नेहरू कमिटीवरती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये टीका करायला सुरुवात केली की हा जो रिपोर्ट आहे हा रिपोर्ट आम्हाला मान्य नाही. आणि म्हणून इतर जे काही सर्व पक्ष होते त्या पक्षांनी मात्र हा नेहरू कमिटीचा रिपोर्ट स्पष्टपणाने नाकारला. आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला अशा पद्धतीचं नाही, आम्हाला एक वेगळं संविधान हवं आहे. आणि मी आज तुम्हाला म्हणालो की ज्या 1920 ते 25च्या कालखंडामध्ये ज्या काही आयडिओलॉजी, पॉलिटिकल आयडिओलॉजीचा इथं उदय झाला होता, त्या आयडिओलॉजीनी त्यांचं एक स्वतंत्र संविधान तयार केलं. हे 1928 ला आलं. पण याच्यावरती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये टीका झाल्याने ब्रिटिशांनी या सगळ्यांना चर्चेसाठी बोलवलं. याची चर्चा मागच्या लेक्चरमध्ये केली होती की 1928 ला हा रिपोर्ट सादर केला गेला. आणि याच्यावरती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये टीका झाल्यामुळे ब्रिटिशांनी काय केलं तर 1930, 31 आणि 32 ला 3 राऊंड टेबल कॉन्फरन्स लंडनमध्ये बोलावल्या. आणि मी तुम्हाला म्हणालो होतो की या लंडनमध्ये बोलावल्यानंतर या सगळ्याच पक्षाच्या लीडर्सना तिथं बोलवलं गेलं. याच्यामध्ये काही इतर जे काही रिलिजियस ऑर्गनायझेशन्स आहेत,
ते देखील तिथं होत्या, जसं की हिंदू महासभेचे ऑर्गनायझेशन आहे, मुस्लिम लीगचे ऑर्गनायझेशन आहे, किंवा इतर ज्या काही संस्थानिक होते भारतामध्ये त्या संस्थानिकांचे प्रतिनिधी आहेत. तर असे सगळेच लोक कुठे बोलवले गेले? हे लंडनमध्ये या 3 राऊंड टेबल कॉन्फरन्सला बोलवले गेले. आणि मग तिथं या नेहरू रिपोर्टवरती चर्चा झाली आणि भारताचं भावी संविधान कसं असेल याचा एक म्हणजे ओपिनियन या सगळ्या लोकांचं तिथं घेतलं गेलं. आणि त्याच्यामधून जो तोडगा निघाला त्याचा ते बघितला आपण मागच्या लेक्चरमध्ये, की 1935चा कायदा भविष्यामध्ये आला. याची चर्चा आपण मागच्या लेक्चरमध्ये केली होती. पण आपण इथं हे बघतोय की नेहरू कमिटीचा जर रिपोर्ट तुम्हाला मान्य नसेल, किंवा नेहरू कमिटीनं जो तयार केलेलं कॉन्स्टिट्यूशन आहे हे जर तुम्हाला मान्य नसेल, तर मग तुम्हाला कशा पद्धतीचं संविधान हवं आहे याची चर्चा इथं झाली. आणि यातल्या अनेक लोकांनी असं सांगितलं की आम्हाला आमच्या आयडियॉलॉजीचं वेगळं संविधान तयार हवं आहे. आणि म्हणून आपण पाहतो की साधारणतः 1947 पर्यंत जवळपास आपण पाहतो की 1947 पर्यंत एक 6 ते 7 संविधानाचे ड्राफ्ट इथं तयार झालेले होते. आणि त्याचाच परिणाम म्हणून आपण बघतोय की नेहरू कमिटीच्या या रिपोर्ट नंतर काही संविधान पुढे आले. त्याच्यामध्ये आपण बघतो की एम एन रॉय यांचं नाव आपण प्रामुख्याने घेतो, की एम एन रॉय यांनी काय केलेलं आहे. एम एन रॉय यांनी देखील त्यांच्या आयडियॉलॉजीचं म्हणजे त्यांची जी काही मुवमेंट होती, चळवळ होती, त्यांच्या आयडियॉलॉजीचं एक संविधान इथं तयार करण्याचं काम एम एन रॉय यांनी केलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला असं दिसतं की एम एन रॉय यांनी 1944 मध्ये काय केलेलं आहे, तर 1944 मध्ये त्यांनी एक संविधानाचा स्वतंत्र असा ड्राफ्ट तयार केलेला आहे, ज्याला त्यांनी कॉन्स्टिट्यूशन फॉर फ्री इंडिया असं म्हटलेलं आहे. आणि कॉन्स्टिट्यूशन फॉर फ्री इंडिया काय आहे, तर स्वतंत्र भारताचं आम्हाला कशा पद्धतीचं संविधान हवं आहे याचा एक ड्राफ्ट त्यांनी तयार केलेला आहे. म्हणजे हा खरं तर एक संविधानाचा एक वेगळा ड्राफ्ट तयार असलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, आता याची जी काही कमिटी होती, ही कॉन्स्टिट्यूशन हे जे तयार झालेलं होतं, तर याची जी काही कमिटी होती, ही कमिटी जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्या असं लक्षामध्ये येतं की ही कमिटी देखील कशी होती, तर ही कमिटी देखील एक 4-5 लोकांची ही समिती होती. आणि या समितीमध्ये काय म्हटलं होतं त्यांनी, की आम्हाला कशा पद्धतीचं संविधान हवं आहे या पद्धतीने त्यांनी काम केलेलं होतं. आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की ही जी नेहरू रिपोर्ट जो आहे, हा नेहरू रिपोर्ट आम्हाला मान्य नाही. आणि म्हणून या सगळ्या लोकांनी काय केलं, तर या सर्व लोकांनी मिळून एक काम केलं. त्यांनी 1944 मध्ये 1944 मध्ये त्यांनी एम एन रॉय, व्ही एम तारकुंडे, प्रोफेसर गोवर्धन पारिक, प्रोफेसर विनयेंद्रनाथ बॅनर्जी या 4 लोकांनी मिळून एक संविधानाचा ड्राफ्ट तयार केला, ज्याला कॉन्स्टिट्यूशन फॉर फ्री इंडिया असं म्हटलं गेलं. तो 1944 पर्यंत म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदर हा ड्राफ्ट तयार होता. या ड्राफ्टमध्ये काय होतं नेमकं, तर या ड्राफ्टमध्ये एकूण जवळपास 13 पार्ट होते आणि 7 प्रकरणं याच्यामध्ये, चॅप्टर्स याच्यामध्ये होते. याच्यामध्ये असं म्हटलेलं होतं की प्रोटेक्शन फॉर द राईट्स ऑफ मायनॉरिटीच्या म्हणजे अल्पसंख्याकाच्या जे काही त्यांचे जे काही अधिकार आहेत त्या अधिकाराला आम्ही प्रोटेक्शन देऊ. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एम एन रॉय यांनी या ड्राफ्टमध्ये इकॉनॉमिक डेमोक्रेसीची मागणी केलेली होती. आता बघा, हा सगळ्यात मूलभूत अशा प्रकारचा प्रश्न आहे की इकॉनॉमिक डेमोक्रेसी भारतामध्ये येऊ शकते का, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. आणि त्याचं उत्तर नकारार्थी आहे. त्याचं कारण असं आहे की इकॉनॉमिक डेमोक्रेसी, आता जेव्हा आपण डेमोक्रेसीचा विचार करतो त्यावेळेस डेमोक्रेसीची नेमकी व्याख्या काय आहे हे जर आपण बघितलं तर आपल्या लक्षामध्ये येईल की डेमोक्रेसीची नेमकी व्याख्या अशी आहे की डेमोक्रेसी म्हणजे काय आहे, तर डेमोक्रेसी म्हणजे इक्वॅलिटी. कोणत्या प्रकारची इक्वॅलिटी? आपण त्याच्यामध्ये पॉलिटिकल इक्वॅलिटी स्वीकारलेली आहे भारताने. आता ज्यावेळेस आपल्या आजच्या लोकशाहीचा विचार आपण करतो त्यावेळेस आपण फक्त याच्यामध्ये काय केलेलं आहे, तर फक्त पॉलिटिकल इक्वॅलिटी स्वीकारलेली आहे. आपण याच्यामध्ये इकॉनॉमिक इक्वॅलिटी स्वीकारलेली नाही किंवा सोशल इक्वॅलिटी आपण स्वीकारलेली नाही. तर ह्या दोन्ही ज्या इक्वॅलिटी आहेत, सोशल आणि इकॉनॉमिक इक्वॅलिटी, तर या दोन्ही इक्वॅलिटी आपण स्वीकारू शकलो नाही. आपण फक्त काय केलेलं आहे, तर आपण फक्त पॉलिटिकल इक्वॅलिटी स्वीकारलेली आहे. आणि त्याच्यामुळं एम एन रॉय यांचं ह्या ड्राफ्टमध्ये असं म्हणणं होतं की भारताने इकॉनॉमिक डेमोक्रेसी स्वीकारावी. कारण
इकॉनॉमिक डेमोक्रेसी जर स्वीकारली तर आपले पॉलिटिकल आणि सोशल असे दोन्ही प्रश्न संपतील असं त्यांना वाटत होतं. पण डेमोक्रेसीचा जर आपण अर्थ घेतला, एका सोप्या भाषेमध्ये जर अर्थ आपण घेतला, तर डेमोक्रेसी मीन्स काय आहे, तर इक्वॅलिटी आहे. मग ती कशा प्रकारची इक्वॅलिटी आहे, तर ती पॉलिटिकल इक्वॅलिटी आहे, ती सोशल इक्वॅलिटी आहे, ती इकॉनॉमिक इक्वॅलिटी आहे. पण आपण भारतामध्ये काय केलेलं आहे, फक्त पॉलिटिकल इक्वॅलिटी स्वीकारलेली आहे. आणि आपण पॉलिटिकल इक्वॅलिटी कशाच्या माध्यमातून स्वीकारलेली आहे, तर वन मॅन वन वोट वन व्हॅल्यू, म्हणजे एक व्यक्ती एक मत एक मूल्य, हे जे सूत्र आहे, हे सूत्र किंवा हा जो सिद्धांत आहे, हा सिद्धांत घेऊन आपण पॉलिटिकल इक्वॅलिटी स्वीकारलेली आहे. पण सोशल स्ट्रक्चर मध्ये आपण मात्र ही इक्वॅलिटी स्वीकारू शकलो नाही, किंवा इकॉनॉमिक मध्ये देखील स्वीकारू शकलो नाही. कारण इकॉनॉमिक डेमोक्रेसी म्हणजे काय, तर इकॉनॉमिक डेमोक्रेसी म्हणजे इकॉनॉमिक इक्वॅलिटी, म्हणजे आर्थिक समता प्रस्थापित करणे. आर्थिक समता प्रस्थापित करणं शक्य होतं का, जर आर्थिक समता भारतामध्ये प्रस्थापित करायची असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, तर इथले जे काही इन्कम सोर्सेस आहेत किंवा इन्कम आहे किंवा इथले काही नॅचरल रिसोर्सेस आहेत याचं इक्वल डिस्ट्रीब्युशन करावं लागेल. आणि हे इक्वल डिस्ट्रीब्युशन इज इट पॉसिबल, याचं उत्तर नाही असं आहे. कारण इकॉनॉमिक हे जे काही इन्कम आहे भारतामधलं, हे काही मोजक्या लोकांच्या हातामध्ये आहे. आता जर आपण असं म्हणालो की एखादा खूप श्रीमंत माणूस आहे आणि त्याची प्रॉपर्टी आपण आपल्या सरकारनं ताब्यात घ्यावी आणि ते सगळ्यांना इक्वल डिस्ट्रीब्यूट करावी, हे शक्य नाही आहे. आणि त्याच्यामुळे इकॉनॉमिक डेमोक्रेसी भारतामध्ये येणं शक्य नाही असं आपल्या लक्षामध्ये येतं. आणि म्हणून काय झालेलं आहे, तर गांधीजींनी हा ड्राफ्ट काय केलेला आहे, रिजेक्ट केलेला आहे. गांधीजींनी हा ड्राफ्ट नाकारलेला आहे. कारण गांधीजींना माहित होतं की या देशामध्ये इकॉनॉमिक डेमोक्रेसी येणं शक्य नाही. आणि म्हणून स्वतः गांधीजींनी हा ड्राफ्ट नाकारला. 1944ला हा ड्राफ्ट भारताचं एक नवं संविधान म्हणून पुढे आलेला होता. आणि याच्यामध्ये मुख्य भूमिका कोणाची होती, तर याच्यामध्ये मुख्य भूमिका ही एम एन रॉय यांची होती. आणि त्यांना असं वाटत होतं की भारतामध्ये इकॉनॉमिक डेमोक्रेसी असावी किंवा ती निर्माण व्हावी. आणि म्हणून त्यांनी हा प्रयत्न केलेला होता की इकॉनॉमिक डेमोक्रेसी आपल्याला भारतामध्ये कशा पद्धतीने आणता येईल, याचा विचार त्यांनी याच्यामध्ये मांडला होता. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण पहिल्यांदा सुरुवातीला हे बघितलं की नेहरू रिपोर्ट, त्याच्यानंतर आपण बघितलं एम एन रॉय यांचा 1944 सालाचा इकॉनॉमिक डेमोक्रेसी सांगणारा एक रिपोर्ट, म्हणजे एक संविधान. आता आपण तिसऱ्या संविधानाकडे येणार आहोत. हा तिसरं संविधान काय आहे, तर हे जे तिसरं संविधान आहे, हे संविधान आहे हिंदू महासभेचं. आणि यांनी ह्या हिंदू महासभेच्या या संविधानाला त्यांनी काय नाव दिलेलं आहे, तर त्यांनी द कॉन्स्टिट्यूशन ऑफ द हिंदुस्तान फ्री स्टेट अशा पद्धतीचं नाव त्यांनी याला दिलेलं आहे. आता याच्यामध्ये कोण कोण होतं आणि या संविधानामध्ये काय होतं, याचा आपण जर विचार केला तर आपल्या लक्षामध्ये येईल की हे संविधान जे आहे, हे संविधान कोणी तयार केलेलं होतं, तर हे संविधान बोर्ड ऑफ ट्रस्टीज ऑफ द भोपटकर सत्कर निधी, ही जी काही ट्रस्ट होती, या ट्रस्टच्या सदस्यांनी हे संविधान तयार केलेलं होतं. आणि हे जे संविधान आहे, हे संविधान कधी तयार झालेलं होतं, तर हे देखील संविधान जवळपास 1944च्या आसपास इथं तयार होतं. आणि म्हणून आपण बघतो की ह्या भोपटकर सत्कर निधी जी आहे किंवा ही जी ट्रस्ट आहे, या ट्रस्टनं काय केलेलं आहे, तर त्यांचे जे सदस्य आहेत त्याच्यामध्ये कोण कोण आहे, याच्यामध्ये डी व्ही गोखले आहेत, एल बी भोपटकर आहेत, के व्ही केळकर आहेत, एम आर धमडेरे आहेत. तर ही जी सगळी मंडळी आहे, या सगळ्या मंडळींनी मिळून हे कॉन्स्टिट्यूशन तयार केलेलं आहे. आणि या कॉन्स्टिट्यूशनला त्यांनी काय नाव दिलेलं आहे, तर या कॉन्स्टिट्यूशनला त्यांनी कॉन्स्टिट्यूशन फॉर हिंदुस्तान फ्री स्टेट अशा पद्धतीचं नाव दिलेलं आहे. आणि हे केव्हा तयार झालेलं आहे, हे 1944ला. आणि कोणी तयार केलेलं आहे, तर हे हिंदू महासभेनं तयार केलेलं आहे. आणि ह्या हिंदू महासभेच्या भोपटकर सत्कर निधीचे कोण सदस्य आहेत, तर डी व्ही गोखले आहेत, एल बी भोपटकर आहेत, के व्ही केळकर आहेत, एम आर ढमढेरे आहेत. आणि सगळी मंडळी ही कायद्याचं ज्ञान असणारी आहेत, म्हणजे BA LLB MA LLB अशा प्रकारचं यांचं एज्युकेशन आहे. आणि यांनी काय केलेलं आहे, तर कॉन्स्टिट्यूशन फॉर हिंदुस्तान फ्री स्टेट अशा पद्धतीचं एक स्वतंत्र संविधान तयार केलेलं आहे. हे असं नाही की फक्त यांनी टायटल सांगितले किंवा हे फक्त विचार व्यक्त करून बसले, असं नाहीये. तर यांनी हा ड्राफ्ट तयार केलेला आहे. आपण सुरुवातीला बघितलं की एम एन रॉय यांनी कॉन्स्टिट्यूशन फॉर फ्री इंडिया तयार केलं आणि यांनी कॉन्स्टिट्यूशन फॉर हिंदुस्तान फ्री स्टेट तयार केलं. आणि म्हणून आपण पाहतो की या संविधानामध्ये किंवा या ड्राफ्टमध्ये नेमकं काय होतं, तर या ड्राफ्टच्या सुरुवातीलाच त्यांनी सांगितलं होतं की नेम ऑफ आवर कंट्री, तुमच्या देशाचं नाव काय असेल, या देशाचं स्ट्रक्चर ऑफ गव्हर्नमेंट काय असेल,
आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यांनी याच्यामध्ये उल्लेख केला होता रिकॉल सिस्टीमचा. रिकॉल सिस्टीम काय आहे हे देखील आपण बघणार आहोत. आणि सगळ्यात आणखीन एक याच्यामध्ये भाग होता तो म्हणजे आर्मी, नेव्ही अँड एअरफोर्स ही कशा पद्धतीची असेल. तर या 4 गोष्टी या कॉन्स्टिट्यूशन फॉर हिंदुस्थान फ्री स्टेट मध्ये होत्या, जो ड्राफ्ट हिंदू महासभेने तयार केलेला होता. आता हे रिकॉल सिस्टीम काय आहे याचा उल्लेख पहिल्यांदा कुठल्या तरी एखाद्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळतो भारतामध्ये. त्या रिकॉल सिस्टीम वरती नंतर संविधान सभेमध्ये देखील चर्चा झालेली आहे, पण ही रिकॉल सिस्टीम भारतामध्ये स्वीकारता येऊ शकते का, अशा पद्धतीची चर्चा झाली आपल्याला पाहायला मिळते. मग नेमकं ही रिकॉल सिस्टीम आहे काय, तर ही रिकॉल सिस्टीम अशी आहे की जर समजा एखाद्या मतदारसंघातून, तुमच्या मतदारसंघातून तुम्ही एक MLA निवडून दिलेला आहे आणि MLA निवडून दिल्यानंतर तुम्हाला असं वाटलं की हा MLA डेमोक्रेसीला धरून कामकाज करत नाही किंवा तो व्यवस्थित काम करत नाही किंवा तो विकासाचं काम करत नाही किंवा त्याला काहीतरी प्रॉब्लेम आहे, असं जर जनतेच्या लक्षामध्ये आलं तर जनता याला याचे 5 वर्ष पूर्ण होण्याच्या अगोदरच परत बोलवू शकते. परत बोलवणे याचा अर्थ काय, रिकॉल करणे म्हणजे काय, तर याचं पद काढून घेऊ शकते. आणि म्हणून भारतामध्ये अशा पद्धतीची रिकॉल सिस्टीम येऊ शकते का, याची देखील चर्चा कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीमध्ये झालेली आहे. आणि याचं उत्तर नकारार्थी दिलं गेलं. त्याचं कारण असं होतं की भारतामध्ये जाती व्यवस्था आहे आणि जाती व्यवस्थेमध्ये रिकॉल सिस्टम ही काही योग्य नाही. त्याचं कारण असं आहे की समजा एखादा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघामध्ये एक 4 प्रकारच्या जाती आहेत आणि या 4 प्रकारच्या जातीमधली 2 दुसऱ्या प्रकारची जी जात आहे याची इथं काय आहे, तर इथं एक मेजॉरिटी आहे. आणि मेजॉरिटी असल्यामुळं जर समजा इथं एखाद्या 1 नंबरच्या जातीचा माणूस जर इथं निवडून दिला गेला आणि या मेजॉरिटी असलेल्या जातीतल्या लोकांना जर असं वाटलं की नाही आपल्या जातीतला माणूस निवडून नाही आलेला, त्याच्यामुळे हे लोक त्याला मेजॉरिटी यांची असल्यामुळे त्याला परत बोलवू देतील आणि म्हणून अशा प्रकारचे प्रश्न इथं निर्माण होतील. आणि म्हणून कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीमध्ये असं म्हटलं गेलं की रिकॉल सिस्टीम भारताला लागू होऊ शकणार नाही. पण कुठल्या तरी एका संविधानाच्या ड्राफ्टमध्ये हे पहिल्यांदा आलेलं आहे आणि ती ते जे संविधानाचा ड्राफ्ट आहे तो ड्राफ्ट कोणी तयार केलेला आहे, तर तो हिंदू महासभेने तयार केलेला आहे आणि तो 1944 मध्येच तयार झालेला आहे, ज्याला कॉन्स्टिट्यूशन फॉर हिंदुस्थान फ्री स्टेट असं म्हटलं गेलेलं आहे. आणि जेव्हा आपण हे पाहतो की एकीकडे काँग्रेसचा ड्राफ्ट तयार आहे, दुसरीकडे एम.एन. रॉय यांचा ड्राफ्ट तयार आहे, तिसरीकडे हिंदू महासभेचा ड्राफ्ट तयार आहे. म्हणजे 1920 ते 1925च्या कालखंडामध्ये मी तुम्हाला जेवढ्या आयडियोलॉजी इथं उदयास आल्या असं सांगितलं, त्या सर्व आयडियोलॉजीच्या विचारधारेचं किंवा त्यांच्या आयडियोलॉजीवर डिपेंड असलेलं हे असे कितीतरी ड्राफ्ट भारतामध्ये स्वातंत्र्याच्या पूर्वी तयार होते. असं नाही आहे की स्वातंत्र्याच्या नंतर हे सगळे ड्राफ्ट तयार झाले. हे सगळे ड्राफ्ट कधी तयार झालेले आहेत, हे सगळे ड्राफ्ट हे 1947 पूर्वी तयार झालेले आहेत. आणि म्हणून त्यांना असं वाटत होतं की भारताचं भावी संविधान कसं असावं, सायमन कमिशननं आपल्याला विचारलंय तर भारताचं भावी संविधान अशा प्रकारचं असावं. आता याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट अशी आहे की या देशाचं नाव काय असावं, असा प्रश्न या हिंदू महासभेच्या ड्राफ्टमध्ये निर्माण केला गेलेला होता, नेम ऑफ आवर कंट्री. आणि मग त्यांनी सांगितलं की आमच्या देशाचं नाव काय असेल, तर आमच्या देशाचं नाव हे काय, हिंदुस्तान असेल. आणि म्हणून हिंदुस्तान हा हिंदूंचा राखीव देश आहे आणि हिंदू राष्ट्र भविष्यामध्ये अस्तित्वात येणार आहे. आणि म्हणून हिंदू महासभेनं त्या दृष्टिकोनातून हा ड्राफ्ट तयार केलेला होता. आणि या ड्राफ्टला ही जी काही भोपटकर सत्कर निधी आहे या सर्व सदस्यांनी मिळून तयार केलेलं होतं. आणि तो कधी केव्हा तयार होता, तर तो 1944ला तयार होता. आता बघा, सुरुवातीला आपण बघितलं काँग्रेसचा एक ड्राफ्ट तयार आहे ज्याला नेहरू कमिटी रिपोर्ट असं म्हटलं गेलं. त्याच्यानंतर कॉन्स्टिट्यूशन फॉर फ्री इंडिया आहे, जो एम.एन. रॉय किंवा त्यांच्या पक्षाने तयार केलेला आहे. आणि हा जो आहे तो हिंदू महासभेने कॉन्स्टिट्यूशन फॉर हिंदुस्थान फ्री स्टेट अशा पद्धतीने तयार केलेला आहे. आतापर्यंत आपण जवळपास एकूण 3 प्रकारचे जे ड्राफ्ट आहेत, या 3 प्रकारच्या ड्राफ्टवर आपण चर्चा केली. याचा जो पुढचा ड्राफ्ट आहे तो खूप महत्वाचा ड्राफ्ट आहे, ज्याला द गांधीयन कॉन्स्टिट्यूशन फॉर फ्री इंडिया असं म्हटलं गेलेलं आहे. आता मग हे जे गांधीयन कॉन्स्टिट्यूशन आहे, हे गांधीयन कॉन्स्टिट्यूशन फॉर फ्री इंडिया म्हणजे हे गांधीजींच्या विचाराचं होतं का? यस. तर हे एकदम गांधीजींची जी विचारधारा आहे त्या गांधीजींच्या विचारधारेवरती डिपेंड होतं. मग आता तुमच्या मनामध्ये प्रश्न असा निर्माण होईल की 1946ला
तर काँग्रेसची मुवमेंट हे गांधीजींच्याच हातात होती. आणि काँग्रेसने तर 1928लाच आपला पहिला ड्राफ्ट तयार केलेला आहे. मग दुसरा ड्राफ्ट तयार करायची गरज का पडली? बघा, पहिला ड्राफ्ट काँग्रेसनं तयार केलेला आहे. केव्हा तयार केलेला आहे? 1928ला तयार केलेला आहे. आणि पुढे आणखीन एक ड्राफ्ट येतो आहे. तो केव्हा येतोय? तर तो 1946ला हा ड्राफ्ट पुढे येतोय. आता हा जो पूर्ण ड्राफ्ट आहे, हा पूर्ण ड्राफ्ट गांधीजींच्या आयडियॉलॉजीचा आहे. म्हणजे काँग्रेसनं सुरुवातीला जो ड्राफ्ट दिला त्याच्यापेक्षा हा थोडासा वेगळा ड्राफ्ट आहे. आणि मग हा ड्राफ्ट कोणी तयार केलेला आहे? तर हा ड्राफ्ट श्रीमन नारायण अग्रवाल यांनी तयार केलेला आहे. हे श्रीमन नारायण अग्रवाल कोण आहेत? तर हे श्रीमन नारायण अग्रवाल गांधीजींचे एक अनुयायी आहेत. आणि त्यांच्यावरती गांधीजींच्या विचारांचा प्रचंड प्रभाव पडलेला आहे. आणि त्या प्रभावातून श्रीमन नारायण अग्रवाल यांना असं वाटत होतं की भविष्यामध्ये भारताचं जे संविधान आहे ते संविधान गांधीजींच्या विचारावरती आधारित असावं. आणि म्हणून त्यांनी द गांधीयन कॉन्स्टिट्यूशन ऑफ फ्री इंडिया नावाने हा ड्राफ्ट तयार केलेला आहे. आता त्यांचं काय म्हणणं होतं? तर त्यांचं म्हणणं असं होतं की गांधीजींची जी आयडियॉलॉजी आहे ती आयडियॉलॉजी एक आयडियल आहे, किंवा त्या आयडियॉलॉजीवरच एक गव्हर्नमेंट भारतामध्ये असणं गरजेचं आहे, किंवा त्या पद्धतीचं एक संविधान भारतामध्ये असावं. आता या गांधीयन कॉन्स्टिट्यूशन मध्ये नेमकं काय होतं? 3 मेजर पार्ट्स होते त्याच्यामध्ये, ज्याच्यामध्ये आपण बघतोय की याच्यामध्ये प्रामुख्याने 290 आर्टिकल आहेत आणि 22 चॅप्टर आहेत. हे तुम्हाला आणखीनही मार्केटमध्ये पुस्तक रूपाने तुम्हाला मिळू शकतं, तुम्हाला ते वाचता येईल. याच्यामध्ये त्यांनी 2 गोष्टी महत्वाच्या मांडलेल्या होत्या. एक आयडियल स्टेट आणि रामराज्य. हे 2 जे गोष्टी आहेत त्या दोन्ही गोष्टी या गांधीजींच्या विचाराच्या कशा पद्धतीनं आहेत याचा त्यांनी अभ्यास करून हे कॉन्स्टिट्यूशन तयार केलेलं होतं. आयडियल स्टेट मध्ये गांधीजींनी काय सांगितलेलं आहे की आदर्श राज्य हे कशा पद्धतीचं असावं. आणि मग त्यांनी सांगितलं की आयडियल स्टेट कसं असेल तर इथं पोलीस नसतील. बघा, पोलीस नसतील याचा अर्थ काय? तर पोलीस नसतील याचा अर्थ असा की इथं कोणीही चोरी करणार नाही, किंवा तिथं कोणीही चोर असणार नाही. तिथं कोणीच एकमेकावरती अन्याय अत्याचार करणार नाही, किंवा तिथं कोणीच एकमेकांना लुबाडणार नाही. म्हणजे एवढं आदर्श स्टेट इथं असेल, ज्याला गांधीजींचे आयडियल स्टेट असं म्हटलं गेलं. आणि हे एक आदर्श राज्य असं होतं की जर तिथं चोरी होणार नसेल, तिथं अन्याय अत्याचार होणार नसेल, तिथे एकमेकाला कोणी लुटणार नसेल, तर तिथं पोलिसांची आवश्यकताच असणार नाही. आणि त्यांचं आयडियल स्टेट एवढं हे होतं की तिथं त्यांना असं वाटत होतं की इथं एखादं गव्हर्नमेंट देखील आवश्यक नाही, कारण लोकच एवढे आदर्श आहेत की लोक त्या गव्हर्नमेंटला त्यांना कोणीतरी कंट्रोल करावं किंवा त्याच्यावर कोणतरी नियंत्रण ठेवावं, अशा पद्धतीच्या तिथं गरजच भासणार नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की हे एक आदर्श राज्य असेल, इतकं आदर्श असेल की तिथं असल्या कुठल्याही यंत्रणेची आवश्यकता असणार नाही, ना पोलीस असेल, ना मिलिटरी असेल, ना काही असेल. म्हणजे तिथं कशाचीच आवश्यकता नाही, एवढं आदर्श होतं. आणि म्हणून या आदर्श राज्याच्या संकल्पनेवरती आधारित काय केलेलं आहे तर श्रीमन नारायण अग्रवाल यांनी हे संविधान तयार केलेलं आहे. आणि हे संविधान तयार करून त्यांनी काय सांगितलेलं आहे की गांधीजींच्या विचाराचं हे संविधान असावं. आणि मग त्यांनी सांगितलं की त्यांनी असंही केलं की हे जे संविधान तयार झालं, हे संविधान तयार झाल्यानंतर त्यांनी कोणाकडे दिलं ते? तर त्यांनी ते गांधीजींकडे दिलं. आणि गांधीजींना ते संविधान दाखवलं, गांधीजींनी ते वाचलं, गांधीजींनी त्याला प्रस्तावना लिहिली. म्हणजे हे जे संविधान तयार झालेलं होतं, श्रीमन नारायण अग्रवाल यांनी तयार केलेलं होतं, त्याला गांधीजींनी स्वतः प्रस्तावना लिहिली. पण प्रस्तावनेमध्ये मात्र गांधीजींनी हा ड्राफ्ट नाकारला. कारण काय होतं, गांधीजी असं म्हणाले या प्रस्तावनेमध्ये की मला स्वतंत्र भारतासाठी काहीतरी वेगळं हवं आहे. त्यांनी असा उल्लेख केला त्याच्यामध्ये की श्रीमन नारायण अग्रवाल यांनी माझ्या विचारांचं कलेक्शन करून किंवा त्याचं संकलन करून हे संविधान तयार केलेलं आहे, पण मला स्वतंत्र भारतासाठी काहीतरी वेगळं हवं आहे. आणि म्हणून गांधीजींनी हा त्यांच्या विचारावर असलेला ड्राफ्ट सुरुवातीला नाकारला. आणि त्यांनी सांगितलं की मला काहीतरी वेगळं हवं आहे. आणि म्हणून गांधीजींच्या विचारधारेचं देखील हे संविधान पुढे येऊ शकलं नाही. आता बघा, आपण याच्या अगोदर नेहरू रिपोर्ट बघितला, त्याच्यावरती गोलमेज परिषदेमध्ये चर्चा झाली, त्यावेळेस ही गांधीजींचं नेतृत्व होतं.
त्याचा तो एक ड्राफ्ट झाला. दुसरा ड्राफ्ट आपण बघितला एम.एन. रॉय यांनी तयार केलेला. तिसरा ड्राफ्ट आपण बघितला हिंदू महासभेचा. चौथा ड्राफ्ट आपण बघितला नारायण अग्रवाल यांनी तयार केलेला गांधीजींच्या विचारधारेचा. म्हणजे हे 4 ड्राफ्ट कधीपर्यंत तयार आहेत? 1946 पर्यंत तयार आहेत. पण यातला कुठलाही एक ड्राफ्ट तत्काळ स्वीकारला गेला नाही. आता याच्यात ज्यावेळेस आपण थोडंसं पुढे जातो त्यावेळेस आपल्याला असं लक्षामध्ये येते की पुढे एक ड्राफ्ट आणखीन तयार आहे. कोणाचा ड्राफ्ट आहे हा? हा ड्राफ्ट आहे स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. आणि ज्या डिमांड्स बाबासाहेब आंबेडकरांनी 1930च्या राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये ठेवलेल्या आहेत त्याच डिमांड त्यांनी या ड्राफ्टमध्ये मांडलेल्या आहेत. आणि या ड्राफ्टला त्यांनी काय म्हटलेलं आहे? या ड्राफ्टला त्यांनी म्हटलेलं आहे स्टेट अँड मायनॉरिटीज व्हॉट आर देअर राईट्स अँड हाऊ टू सेक्युअर देम इन द कॉन्स्टिट्यूशन ऑफ फ्री इंडिया. म्हणजे राज्य आणि अल्पसंख्याक त्यांचे अधिकार काय आहेत आणि त्यांच्या अधिकारांना स्वतंत्र भारताच्या संविधानामध्ये कशा प्रकारे प्रोटेक्ट करता येईल याचं जे काही अनालिसिस आहे किंवा याचं जे काही डिमांड आहे ही डिमांड बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या या ड्राफ्टमध्ये ठेवलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि मग या ड्राफ्टमध्ये हा ड्राफ्ट कोणी तयार केलेला होता? तर हा ड्राफ्ट त्यांची जी काही शेड्यूल कास्ट फेडरेशन होती जे एक पॉलिटिकल ऑर्गनायझेशन म्हणून त्यांनी स्थापन केलेली होती. मी तुम्हाला सुरुवातीला म्हणालो की 1924ला बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना झाली. पण नंतरच्या कालखंडामध्ये 1935चा कायदा आल्यानंतर ज्या निवडणुका 36ला लागणार होत्या त्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी एक पॉलिटिकल ऑर्गनायझेशन तयार केलं होतं ज्याला शेड्यूल कास्ट फेडरेशन असं म्हटलं गेलं. आणि मग या शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या माध्यमातून त्यांनी हा ड्राफ्ट तयार केलेला होता. आणि या ड्राफ्टमध्ये त्यांनी राज्य आणि अल्पसंख्याक त्यांचे अधिकार आणि ते अधिकार स्वतंत्र भारतामध्ये कशा पद्धतीने किंवा स्वतंत्र भारताच्या संविधानामध्ये कशा पद्धतीने प्रोटेक्ट करता येऊ शकतात याचा विचार त्यांनी या ड्राफ्टमध्ये मांडलेला आहे. त्यांनी याच्यामध्ये 4 महत्वाचे भाग केलेले आहेत. एक म्हणजे फंडामेंटल राईट्स, मूलभूत अधिकार कशा पद्धतीचे असतील, इथलं जे सोशल स्ट्रक्चर आहे ते सोशल स्ट्रक्चर कशा पद्धतीचं असेल, इथली जी एज्युकेशन सिस्टीम आहे ती एज्युकेशन सिस्टीम कशा पद्धतीची असेल, आणि प्रोटेक्शन फॉर मायनॉरिटी म्हणजे अल्पसंख्याकांना कशा पद्धतीनं प्रोटेक्शन तुम्हाला देता येईल. अशा 4 महत्वाच्या मुद्द्यावरती बाबासाहेब आंबेडकरांनी याच्यामध्ये चर्चा केलेली आहे. आणि आपण पाहतोय की 1930 आणि 31च्या राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये देखील त्यांच्या याच डिमांड होत्या की ठीक आहे तुम्ही भारताला स्वातंत्र्य देणार आहात पण स्वातंत्र्य दिल्यानंतर इथलं सोशल स्ट्रक्चर बदलणार आहे का, इथली एज्युकेशन सिस्टम बदलणार आहे का, किंवा इथल्या मायनॉरिटीला प्रोटेक्शन मिळणार आहे का, आणि इथल्या लोकांच्या मूलभूत अधिकारांचं काय, असे 4 प्रश्न बाबासाहेब आंबेडकरांनी या राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये विचारले होते. आणि त्याच्याच अनुषंगाने बाबासाहेब आंबेडकरांनी हा जो ड्राफ्ट आहे हा ड्राफ्ट तयार केलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्या काही डिमांड्स होत्या ह्या सगळ्या डिमांड्स त्यांनी या स्टेट अँड मायनॉरिटीच्या मध्ये मांडल्या होत्या. आणि हा ड्राफ्ट त्यांनी 1945 ते 47च्या दरम्यान तयार केलेला होता. म्हणजे जेव्हा संविधान सभेची निर्मितीची चर्चा सुरू होती आणि संविधान सभा अस्तित्वात येणार आहे याची चर्चा होती त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनच्या माध्यमातून हा ड्राफ्ट पुढे आणलेला आपल्याला पाहायला मिळतो. याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत. फंडामेंटल राईटच्या बाबतीमध्ये इतर जे काही सोशल स्ट्रक्चर आहे हे चेंज कशा पद्धतीनं होईल, एज्युकेशन सिस्टम कशा पद्धतीची असेल, आणि मायनॉरिटीच्या अधिकारांचं प्रोटेक्शन कशा पद्धतीनं भारताच्या भावी संविधानामध्ये करता येईल. आणि म्हणून त्यांनी या ड्राफ्टला टायटल काय दिलेलं आहे तुम्ही जर बघितलं, इथलं सब टायटल कदाचित तुम्हाला दिसेल की नाही, मी थोडंसं वाचून दाखवतो. स्टेट अँड मायनॉरिटीज असं म्हटलेलं आहे याला, आणि त्याच्या खाली लिहिलेलं आहे व्हॉट आर देअर राईट्स अँड हाऊ टू सेक्युअर देम इन द कॉन्स्टिट्यूशन ऑफ फ्री इंडिया. स्वतंत्र भारताच्या संविधानामध्ये त्याला कशा पद्धतीनं सेक्युर करता येईल, प्रोटेक्ट करता येईल याचा एक आराखडा बाबासाहेब आंबेडकरांनी सादर केलेला आहे. बघा आतापर्यंत आपण किती बघितले, 1928चा काँग्रेसचा ड्राफ्ट बघितला, 1944चा एम.एन. रॉयचा ड्राफ्ट बघितला, त्याच दरम्यान 1944चा एक हिंदू महासभेचा ड्राफ्ट बघितला, त्याच्यानंतर आपण गांधीयन कॉन्स्टिट्यूशन बघितलं जे 1944 मध्येच पुढे आलेलं होतं, 1944-46 मध्ये. आणि आपण 5वा ड्राफ्ट एक बघितला आता की बाबासाहेब आंबेडकरांनी शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनच्या माध्यमातून तो तयार केलेला आहे. म्हणजे एकूण किती ड्राफ्ट झाले, तर 5 ड्राफ्ट हे 1947 पूर्वी तयार होते. इथपर्यंतच नाही तर याच्या पुढे जाऊन आणखीन काही ड्राफ्ट आपल्याला तयार असलेले पाहायला मिळतात ज्याच्यामध्ये महत्वाचा उल्लेख आपल्याला करता येईल तो म्हणजे ड्राफ्ट कॉन्स्टिट्यूशन ऑफ
इंडियन रिपब्लिक, जो की समाजवादी पार्टीकडून तयार करण्यात आलेला होता. आता आपल्याला माहिती आहे समाजवादी पार्टीचे प्रमुख नेते म्हणून जयप्रकाश नारायण यांचं नाव आजही आपण घेतो. जयप्रकाश नारायण यांनी 1948 मध्ये हा ड्राफ्ट तयार केलेला होता किंवा त्याला त्यांनी प्रस्तावना लिहिली होती. पण हा ड्राफ्ट कोणाकडून आलेला होता, तर हा ड्राफ्ट समाजवादी पार्टी जी होती जयप्रकाश नारायण यांची, त्यांच्याकडून आलेला होता आणि त्याला म्हटलं गेलं होतं ड्राफ्ट कॉन्स्टिट्यूशन ऑफ द इंडियन रिपब्लिक. आणि या ड्राफ्टमध्ये त्यांनी जवळपास 27 प्रकरण होते, 318 आर्टिकल होते आणि याच्यामध्ये पुन्हा एकदा प्रोटेक्शन फॉर मायनॉरिटीचा उल्लेख या ड्राफ्टमध्ये आलेला पाहायला मिळतो. मायनॉरिटीच्या बाबतीमध्ये बऱ्याच लोकांनी याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे. तो एम एन रॉय यांनीही केला होता, तो बाबासाहेब आंबेडकरांनीही केलेला आहे आणि तो जयप्रकाश नारायण यांच्या या ड्राफ्ट कॉन्स्टिट्यूशन ऑफ द इंडियन रिपब्लिक मध्ये देखील आलेला आहे. याच्यात महत्वाची एक गोष्ट आली होती ती म्हणजे इक्वल ऑपॉर्च्युनिटीज फॉर ट्राईब्स. म्हणजे ट्राईब्ससाठी ज्या काही इक्वल ऑपॉर्च्युनिटीज आहेत, आदिवासी समुदाय जो आहे त्यांच्यासाठी ज्या इक्वल ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्याचा उल्लेख याच्यामध्ये केलेला होता. सगळ्यात महत्वाचं म्हणजे 1909च्या कायद्याने ज्या मुस्लिमांना राखीव जागा दिलेल्या होत्या किंवा 1919च्या कायद्याने ज्या शिखांना राखीव जागा दिलेल्या होत्या, यांच्या राखीव म्हणण्यापेक्षा आपण त्याला सेपरेट इलेक्टोरेट म्हणजे स्वतंत्र मतदारसंघ दिलेले होते. त्या स्वतंत्र मतदारसंघाचा उल्लेख कोणत्याही ड्राफ्टमध्ये आलेला नव्हता. त्याच पद्धतीने प्रोटेक्शन फॉर मायनॉरिटीज याच्यामध्ये देखील त्याचा उल्लेख आलेला नाही. पण इक्वल ऑपॉर्च्युनिटीचा उल्लेख केला गेला तो फक्त ट्राईब्सच्या बाबतीमध्ये केला गेला, इतरांच्या बाबतीमधला इक्वल ऑपॉर्च्युनिटीचा उल्लेख त्याच्यामध्ये नव्हता. आणि म्हणून हा जो ड्राफ्ट आहे हा ड्राफ्ट देखील एक महत्वाचा ड्राफ्ट आपल्याला ठरलेला पाहायला मिळतो की जो समाजवादी पार्टीकडून तयार करण्यात आलेला होता आणि समाजवादी पार्टीने जे नेते होते जयप्रकाश नारायण त्यांच्या माध्यमातून हा ड्राफ्ट पुढे आलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याच पद्धतीनं आणखीन एक ड्राफ्ट पुढे आलेला होता तो म्हणजे बी एन राव यांचा. आता हे बी एन राव तुम्हाला माहिती आहे की हे बी एन राव नंतर कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये बाबासाहेबांचे सहकारी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. बऱ्याच जणांचा प्रश्न असा असतो की बी एन राव यांची संविधानाच्या निर्मितीची म्हणजे पूर्ण संविधान त्यांनी तयार केलेलं आहे असा एक विचार आपण करतो किंवा असं म्हटलं जातं. मागच्या वर्षीच्या लेक्चरमध्ये देखील एका मूळ विद्यार्थ्याने असाच प्रश्न उपस्थित केला होता. तो म्हणाला की सर बी एन रावची प्रमुख भूमिका राहिलेली आहे आणि पूर्ण ड्राफ्ट हा बी एन राव यांनी तयार केलेला आहे. मी तुम्हाला इथे सांगतो की बी एन राव यांनी काय काय तयार केलेलं होतं. बी एन राव हे कायद्याचे चांगले अभ्यासक होते आणि त्यांची कायद्याची भाषा ज्याला लँग्वेज असं म्हणतो, त्यांची कायद्याची भाषा खूप चांगली होती. म्हणून संविधान सभेमध्ये जे बिल पास व्हायचं किंवा जो ड्राफ्ट यायचा त्याला कायद्याच्या भाषेत, ज्याला लँग्वेज असं म्हणतो आपण, तर ह्या लँग्वेज मध्ये बसवण्याचं काम बी एन राव यांनी केलेलं आहे. म्हणजे त्याला एका चांगल्या भाषेमध्ये कशा पद्धतीनं बसवता येईल याचं काम बी एन राव यांनी केलेलं आहे. आता बी एन राव यांनी देखील एक आउटलाईन ऑफ अ न्यू कॉन्स्टिट्यूशन अशा पद्धतीचा एक आउटलाईन तयार केलेली होती. त्याला पूर्ण ड्राफ्ट असं नाही म्हणता येणार नाही, कारण याच्यामध्ये 2 ड्राफ्ट होते ज्याच्यामध्ये पहिल्यात 12 आर्टिकल होते आणि दुसऱ्यात पुन्हा 12 आर्टिकल होते. म्हणजे एकूण 24 आर्टिकल याच्यामध्ये होते आणि एक साधारणतः एक 40 पेजेसचा दोन्ही मिळून हा ड्राफ्ट होता. म्हणजे 12-12-24 आर्टिकल याच्यामध्ये होते. फक्त एवढीच एक आउटलाईन त्यांनी तयार केलेली होती आणि त्यांनी सांगितलं की या ड्राफ्टमध्ये 3 युनिटीज ऑफ इंडिया, आणि मग त्यांनी सांगितलं की काय युनिटीज असतील याच्यामध्ये. एक असेल हिंदुस्थान फेडरेशन, दुसरं असेल पाकिस्तान फेडरेशन आणि तिसरं असेल इंडियन स्टेट्स अँड ट्राईब्स झोन. म्हणजे असे 3 भागामध्ये त्यांनी भारताच्या संविधानामध्ये तरतुदी केलेल्या होत्या. आणि त्यांनी सांगितलं होतं की एक हिंदुस्थान फेडरेशन असेल, दुसरं पाकिस्तान फेडरेशन असेल आणि तिसरं इंडियन स्टेट्स अँड ट्राईब्स झोन असतील. म्हणजे आदिवासी जो झोन आहे त्या आदिवासी झोन असतील. तर हे जे 3 भागामध्ये त्यांनी याचं विभागणी केलेली होती आणि याला 12-12 आर्टिकल मध्ये त्यांनी तयार केलेलं होतं. आता हे कधीचा ही गोष्ट आहे, 1946ची आहे. म्हणजे जेव्हा भारताची फाळणी होऊन पाकिस्तान देश तयार झालेला नव्हता त्यावेळेस त्यांचा विचार आहे की हिंदुस्थान एक फेडरेशन करायचं, पाकिस्तानचं एक फेडरेशन करायचं आणि ट्राईब्सचा एक झोन करायचा.
आणि इंडियन स्टेट आणि स्ट्राईप्सचा असं एक झोन करायचा. म्हणजे अशा प्रकारचं त्यांनी त्यांच्या डोक्यामध्ये एक आउटलाईन होती की बाबा भारताचं संविधान जर भावी तयार करायचं असेल तर भावी संविधानामध्ये तुम्हाला अशा प्रकारच्या तरतुदी किंवा अशा प्रकारच्या गोष्टी तुम्हाला करता येऊ शकतात. आणि म्हणून त्यांनी देखील एक आउटलाईन तयार करून दिलेलं होतं. आता बघा हे किती ड्राफ्ट झाले आपण जर बघितलं तर आपल्या लक्षामध्ये येईल की आपण सुरुवातीला एक ड्राफ्ट बघितला, त्याला नेहरू रिपोर्ट असं म्हटलं, जो 1928 मध्ये तयार होता. त्याच्यानंतर दुसरा ड्राफ्ट आपण बघितला जो एम एन रॉय यांनी तयार केलेला होता, जो 1944 मध्ये पुढे आलेला होता. तिसरा ड्राफ्ट आपण बघितला जो हिंदू महासभेचा होता. चौथा ड्राफ्ट आपण बघितला जो गांधीयन आयडिओलॉजीचा होता. पाचवा ड्राफ्ट आपण बघितला जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेला होता, ज्याला स्टेट अँड मायनॉरिटी असं म्हटलं गेलं. सहावा ड्राफ्ट आपण बघितला ज्याला जेपी म्हणजे जयप्रकाश नारायण यांनी तयार केलेला होता. आणि हा सातवा ड्राफ्ट आपण बघतोय जो बी एन राव यांनी तयार केलेला आहे. म्हणजे अशा प्रकारचे जवळपास 7 जे ड्राफ्ट आहेत, हे 7 ड्राफ्ट इथं तयार असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे कधीपर्यंत तयार होते तर हे 1947 पर्यंत तयार होते. खर तर 1947च्या ज्यावेळेस स्वातंत्र्य मिळालं तेव्हा यातला कुठलाही एखादा ड्राफ्ट, तो मग 28चा असेल किंवा रॉयचा असेल, हिंदू महासभेचा असेल, गांधींचा असेल, बाबासाहेब आंबेडकरांचा असेल, जेपीचा असेल किंवा बी एन राव यांचा असेल, यातला कुठलाही एखादा ड्राफ्ट घेऊन आपल्याला काय करता आलं असतं तर या देशाचा राज्यकारभार करता आला असता. पण यातला कुठलाही एखादा ड्राफ्ट स्वीकारला गेला नाही. यांनी सगळ्यांनी आपापले ड्राफ्ट तयार ठेवलेले होते, पण यातला कुठलाही एखादा ड्राफ्ट स्वीकारला गेला नाही. पण जेव्हा 1947ला भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस भारताला एक नवं संविधान असावं अशी कल्पना मांडली गेली. आणि मग आपण पाहतो की 1946 मध्येच जवळपास संविधानाच्या सभेची संविधान सभा अस्तित्वात आली. आणि यातला कुठलाही एखादा ड्राफ्ट या संविधान सभेनं स्वीकारला नाही. तर या संविधान सभेनं काय केलं तर या संविधान सभेनं एक स्वतंत्र अशा प्रकारचं संविधान तयार केलं. आता फक्त याच्यामध्ये फक्त काँग्रेसचे प्रतिनिधी निवडून आलेले होते का तर नाही, याच्यामध्ये जवळपास सगळ्या संघटनांचे प्रतिनिधी होते, वेगवेगळ्या विचारधारेचे लोक होते. या सगळ्या विचारधारेचे लोक एकत्र आले, त्यांची कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली तयार झाली, त्याचे इलेक्शन 1946ला झाले. आणि 1946ला इलेक्शन झाल्यानंतर ही असेंब्ली अस्तित्वात आली आणि मग त्यांनी संविधान सभेच्या कामकाजाला सुरुवात केली. आणि जवळपास 1946 पासून हे 1950 पर्यंत, म्हणजे खर तर 25 नोव्हेंबर 1950 इथपर्यंत. आणि मग आपण पाहतो की हे संविधान सभेचं कामकाज इथं संपतं आणि 26 जानेवारी 1950ला आपण हे संविधान स्वीकृत करतो आणि त्याची अंमलबजावणी करतो. आणि म्हणून 26 जानेवारी 1950 1946 पासून ते 1950 पर्यंत जवळपास 2 वर्ष 11 महिने आणि 17 दिवस, काही काही पुस्तकामध्ये याचा उल्लेख 18 दिवस असा आलेला आहे. तर 2 वर्ष 11 महिने आणि 17 दिवस एवढं या संविधान सभेचं कामकाज चाललं. आणि त्यांनी एक स्वतंत्र संविधानाचा ड्राफ्ट तयार केला. सुरुवातीचे जे आपण बघतोय की हे जे 7 संविधानाचे ड्राफ्ट आहेत, हे 7ही संविधानाचे ड्राफ्ट हे 1947 पर्यंत तयार होते. पण यातला कुठलाही एखादा ड्राफ्ट स्वीकारला गेला नाही आणि यातला एखादा ड्राफ्ट स्वीकारून या देशाचा राज्यकारभार सुरू केलेला नाही. तर काय झालेलं आहे तर इथं एक स्वतंत्र अशा प्रकारची संविधान सभा निवडून आलेली आहे, त्याचे इलेक्शन झालेले आहेत आणि त्या इलेक्शनच्या माध्यमातून निवडून आलेले प्रतिनिधी हे कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीमध्ये पोहोचलेले आहेत आणि संविधानाच्या कामकाजाला प्रत्यक्षामध्ये सुरुवात झालेली आहे. आता इथपर्यंत आपण प्रवास बघितला. सुरुवातीला आपण बघितलं की इंडियन कॉन्स्टिट्यूशनचं ब्रिटिश बॅकग्राऊंड काय आहे, त्याच्यानंतर आपण बघितलं इंडियन कॉन्स्टिट्यूशनचं इंडियन बॅकग्राऊंड काय आहे, आणि मग आता आपण बघितलं की इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या बाबतीमध्ये कुठल्या कुठल्या पक्षाची विचारधारा काय काय होती आणि त्यांनी कशा पद्धतीची शासन व्यवस्था भारतामध्ये हवी होती आणि त्यांनी कशा पद्धतीचे संविधान तयार करून ठेवलेले होते. इथपर्यंतची चर्चा आपण केली. आता इथून पुढे आपण हे बघणार आहोत की ही जी संविधान सभा आहे, हे 7 संविधानाचे ड्राफ्ट तयार असताना देखील इथं संविधान सभेच्या निवडणुका झाल्या आणि या संविधान सभेच्या निवडणुका होऊन एक कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली
1946 मध्ये अस्तित्वात आली आणि या कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीने जवळपास 2 वर्ष 11 महिने आणि 17 दिवस कामकाज करून एक स्वतंत्र संविधानाचा ड्राफ्ट तयार केला. आता आपण पुढच्या लेक्चरमध्ये हे बघू की कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीचे इलेक्शन झाल्यानंतर किती सदस्य निवडून आले आणि मग या संविधानाच्या निर्मितीच्या प्रक्रियेला प्रामुख्याने कशा पद्धतीने सुरुवात झाली याची चर्चा आपण पुढच्या लेक्चरमध्ये करणार आहोत. आज आपण इथेच थांबू. थँक्यू.